Hello, welcome to all. Welcome to Vista Education Academy. सो लास्ट क्लासमध्ये आपण जसं डिस्कस केलंय, आपण इंट्रोडक्शन बघितलं ओओपीचं, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक बघितलेत, त्यानंतर फीचर्स बघितलेत. आज आपल्याला प्रॅक्टिकल पॅराडिगम सोबत जायचंय. बेसिकली काय तर कुठलाही सी प्लस प्लस प्रोग्राम असो, जेव्हा आपल्याला लिहायचं असतो किंवा एक्झिक्यूट करायचं असतो, त्याला लागणारं सॉफ्टवेअर किंवा ज्याला आपण इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट किट म्हणू शकतो, आयडीई म्हणू शकतो, एन्व्हायरमेंट म्हणू शकतो, त्याचा यूज करून आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचे आहेत. आज सोबत सोबत आयडीई कशी इन्स्टॉल करतात, त्यासाठी लागणाऱ्या स्टेप्स काय आहेत ते सुद्धा डिस्कस करायचे. आफ्टर दॅट कुठलाही प्रोग्राम लिहित असताना त्यामध्ये क्लासेस कसे डिफाईन करायचे, ऑब्जेक्ट्स कसे डिफाईन करायचे आणि क्लासेस आणि ऑब्जेक्टचा यूज करून त्यामध्ये असलेल्या व्हेरिएबल्स किंवा मेथड्स कशा कॉल करायच्या, त्याला कसा डेटा प्रोव्हाइड करायचा किंवा त्यामधनं डेटा कसा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. सो सोबत सोबत आपल्याला या क्लासमध्ये खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला फर्स्टली बघायचं इंट्रोडक्शन, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. एखादा कुठलाही प्रोग्राम लिहित असताना कसं रायटिंग करतो आपण त्या आयडीवर, त्याचा यूज करून त्यामध्ये मेथड्स कशा ऍड करतो, व्हेरिएबल्स कशा ऍड करतो, क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स कसे क्रिएट करतो, कसे डिफाईन करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट्स क्रिएट करत असताना जो सिंटॅक्स असतं, पर्टिक्युलर सिंटॅक्स असतो, त्याला फॉलो करून ऑब्जेक्ट्स क्रिएशन, क्लासेस क्रिएशन, त्यानंतर इनहेरिटन्स कन्सेप्ट कडे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर मेथड्स ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग किंवा व्हर्च्युअल मेथड्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या क्लासमध्ये डिस्कस करायच्या आहेत. सो लेट अस स्टार्ट. जसं सुरुवातीच्या क्लासेसमध्ये आपण बघितलं की सुरुवातीला स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण सी लँग्वेज बघितली. त्यामध्ये आपण जे प्रोग्रामिंग कन्सेप्ट होते, जे टॉप टू बॉटम अप्रोच आपण त्यामध्ये यूज करायचो. जेव्हा लेंदी प्रोग्राम लिहायचा असला तेव्हा खूप सारे इश्यूज येत होते. कोड रियुझॅबिलिटीचा आपण त्यामध्ये प्रॉब्लेम येत होता. जेव्हा आपल्याला खूप लेंदी कोड वारंवार परत परत तोच कोड लिहायची गरज पडत होती, तेव्हा आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी, इनहेरिटन्स नावाचा कन्सेप्ट आपल्याला सी लँग्वेज मध्ये बघायला मिळत नव्हतं बेसिकली. बट यामध्ये काय होत गेलं, सी प्लस प्लस मध्ये जेव्हा ओप्स कन्सेप्ट ऍड झालेत, तर कोड रियुझॅबिलिटी किंवा सिक्युरिटी कोडला कशी प्रोव्हाइड करता येईल किंवा लॉंग एखादा ऍप्लिकेशन मला क्रिएट करायचं असेल तर त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी त्या सॉफ्टवेअरची किंवा सी प्लस प्लस थ्रू जेव्हा आपण सॉफ्टवेअर क्रिएट करू त्याची प्रोडक्टिव्हिटी बेसिकली कशी वाढवता येईल, त्याला सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड करता येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सी प्लस प्लस मध्ये बघायला मिळाल्या, जे की सी लँग्वेज मध्ये जी तुमची स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज होती त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत नव्हते. बेसिकली सुरुवातीला सी लँग्वेज पासून सी प्लस प्लस डेव्हलप झालीत. बेसिकली कुठलाही प्रोग्राम तुम्ही जेव्हा सी मध्ये लिहिता तर तो सी प्लस प्लस मध्ये एक्झिक्युटेबल नसतो. बट ऑन द अदर हँड जेव्हा तुम्ही सी प्लस प्लस मध्ये एखादा सी चा कोड एक्झिक्यूट करता तर कंपायलर ऑटोमॅटिकली समजून जातं की हा सी चा कोड आहे आणि हा माझ्या कंपायलर थ्रू आपण एक्झिक्यूट करू शकतो, त्याला कंपाईल करू शकतो. आणि कंपाईल केल्यानंतर जेव्हा ऑब्जेक्ट फाईल क्रिएट होतं, ऑब्जेक्ट फाईल क्रिएट झाल्यानंतर ती कशी रीड केलं जातं, त्याचा आउटपुट युजरला कसं प्रोव्हाइड करायचं हे कंपायलरला ऑलरेडी माहिती असतं. सो सी प्लस प्लस आपण सी पासूनच एक नवीन कम्प्युटर लँग्वेज इंट्रोड्यूस केलेली आहे. सुरुवातीला बघू शकतो आपण 1962 मध्ये एक सिम्युला नावाचे ज्याला आपण सिम्युलेशन लँग्वेज म्हणतो. सिम्युला नावाचं एक इन्व्हेंटर होता, त्यांनी एक स्वतःची प्रोग्रामिंग लँग्वेज इंट्रोड्यूस केली ज्याला आपण सिम्युलेशन लँग्वेज म्हणतो. सिम्युलेशन लँग्वेज मध्ये नंतर डेनिस रिचीनं 1973 साली सी लँग्वेज, जी की तुमची स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ती इंट्रोड्यूस केली. त्यामध्ये खूप साऱ्या लायब्ररीज होत्या, त्यामध्ये खूप सारे कीवर्ड्स होते, ज्याचा यूज करून, ज्या लायब्ररीचा यूज करून, ज्या फंक्शनचा यूज करून आपल्याला मेथड्स क्रिएट करता येत होत्या, लेंदी कोड लिहिता येत होते, सॉफ्टवेअर त्याच्या थ्रू आपण बनवत गेलो. त्याच्यानंतर सी प्लस प्लस 2014 साली फर्स्ट रिलीज त्याचं इंट्रोड्यूस झालं. फर्स्ट रिलीज मध्ये सीच्या जेवढ्याही लायब्ररी होत्या
प्लस सी प्लस प्लसच्या स्वतःच्या लायब्ररीज यूज करून 2014 साली एक स्वतःचं सी प्लस प्लसचा फर्स्ट व्हर्जन आपण बघितलं. आफ्टर दॅट त्याच्यानंतर खूप सारे चेंजेस, खूप साऱ्या नवीन नवीन लायब्ररीज, जसे की सी प्लस प्लस मध्ये क्लासेस इंट्रोड्यूस करायसाठी, ऑब्जेक्ट इंट्रोड्यूस करायसाठी, त्यामध्ये त्याचं युटिलायझेशन प्रॉपर व्हायसाठी जे कुठल्याही लायब्ररीज लागतात, आपल्याला टेम्पलेट्स लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण सी प्लस प्लस मध्ये ऑलरेडी बघतोच. त्याच्यानंतर बेसिकली जेव्हा सी प्लस प्लस लँग्वेज इंट्रोड्यूस झाली, तर सी प्लस प्लस लँग्वेज ओप्स कन्सेप्ट सोबत इंट्रोड्यूस झाली. आता ओप्स कन्सेप्ट काय आहे, ज्यामध्ये तुम्हाला इनहेरिटन्स बघता येतं, ज्यामध्ये तुम्हाला एनकॅप्सुलेशन बघता येतं, ज्यामध्ये तुम्हाला पॉलिमॉर्फिझम बघता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी काय, तर तुमचा कोड जितका जितका क्लिअर कट राहील, जितका एररलेस राहील, तितकं त्याची प्रोडक्टिव्हिटी, त्या कोडची, त्या सॉफ्टवेअरची प्रोडक्टिव्हिटी ही इन्क्रीज राहील. त्यामध्ये रिलायबिलिटी, त्याची स्कॅलेबिलिटी ही ऑब्विसली इन्क्रीज होईल त्याची. सो ओव्हरऑल काय, तर जेव्हा तुम्ही या कन्सेप्टचा यूज करून एखादा कोड लिहिता, एखादा प्रोग्राम लिहिता, एखादा कोणतंही सॉफ्टवेअर क्रिएट करता, तर ते यूज करायला युजर फ्रेंडली राहतं, एकदम लेंथ कमी राहतं, त्याची त्याची एक्झिक्युशन टाइम कमी राहतं. एक्झिक्युशन टाइम कमी राहिल्यानंतर काय, तर त्याला लागणारे इंटरनल रिसोर्सेस, जे तुमचे सॉफ्टवेअर रिसोर्सेस राहील, जे तुमचे हार्डवेअर रिसोर्सेस राहील, तुमची मेमरी, स्टोरेज, ह्या सगळ्या गोष्टी कमी प्रमाणात लागतील आणि यानंच काय होईल, ऑटोमॅटिकली तुमची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सिक्स डिफाइन्स प्रोग्रामिंग टर्म्स ऑफ थिंग्स इन अ प्रॉब्लेम. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे मध्ये मेन कन्सेप्ट हा क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स आहे. आता क्लासेस अँड ऑब्जेक्ट काय करतं कंबाईनली, एक क्लास कुठलाही प्रॉब्लेम डिफाईन करतं आणि प्रॉब्लेम डिफाईन करत असताना त्याला लागणाऱ्या गोष्टी, त्याला लागणारे व्हेरिएबल्स, त्याला लागणाऱ्या मेथड्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मॉड्युलर वाईज, जसं तुमचं एक सेपरेट प्रॉब्लेम जर मॉड्यूलमध्ये तुम्ही डिफाईन केला, कन्व्हर्ट केला, तर मॉड्यूल बाय मॉड्यूल आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाऊ, तर ओव्हरऑल प्रत्येक मॉड्यूल सॉल्व्ह करत असताना एक ओव्हरऑल प्रॉब्लेम आपण इनडायरेक्टली सॉल्व्ह करत जाऊ. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा मॉड्युलर कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आपण मॉड्युलर टेक्नॉलॉजी किंवा मॉड्युलर कन्सेप्ट, मॉड्युलर अप्रोच आपण बेसिकली यूज करतो. आता क्लासेस अँड ऑब्जेक्टचा विचार करायला गेलात किंवा सांगायला गेलात, तर क्लासेस अँड ऑब्जेक्ट काय, तर क्लासेसमध्ये काय, आपण व्हेरिएबल्स आणि मेथड डिफाईन करतो आणि ऑब्जेक्ट्सचा यूज करून त्या मेथड्समध्ये डेटा इन्सर्ट करणं, त्यामधनं डेटा रिट्रेव्ह करणं किंवा एखादा ऑपरेशन परफॉर्म करणं विथ द हेल्प ऑफ मेथड्स, या साऱ्या गोष्टी ऑब्जेक्टच्या थ्रू आपण इझिली करू शकतो. जसं तुम्ही सी लँग्वेजमध्ये बघत होतात, एखादा फंक्शनमध्ये तुम्ही जितकाही काही ग्लोबल व्हेरिएबल्स आहेत तुमचे किंवा युजर डिफाईन व्हेरिएबल्स आहेत, हे कॉल करत असताना त्याला लागणारा वेळ हा खूप लागत होता. बट इन केस ऑफ सी प्लस प्लस, हा जो रिट्रायवल ऑफ डेटाचा टायमिंग आहे हा रिड्यूस होऊन, जेव्हा आपण विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट हा डेटा कॉल करतो किंवा रिट्राईव्ह करतो, तर हा वेळ रिड्यूस होतो बेसिकली. आता डेटा आणि मॉड्यूल्स मेथड्स काय असतं बेसिकली, आता डेटा म्हणजे काय, मॉलिक्युलर वेट स्ट्रक्चर, कॉमन नेम्स, एक्सेट्रा. आता जितके काही आपण क्लासेसमध्ये व्हेरिएबल्स यूज करतो, इफ सपोज मला एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ऍडिशनचं, तर त्यासाठी लागणारे व्हेरिएबल्स आपण इंटिजर डेटा स्टोअर करायसाठी यूज करतो, फ्लोट डेटा स्टोअर करायसाठी यूज करतो किंवा डबल डेटा, हा डिफरंट टाइप्स ऑफ डेटा स्टोअर करायसाठी लागतात आपल्याला व्हेरिएबल्स. आणि इफ सपोज मला एखादा ऑपरेशन त्यावर परफॉर्म करायचं असलं, तर त्यासाठी एक मी मेथड क्रिएट करेल, युजर डिफाईन मेथड, ज्याला आपण फंक्शन सुद्धा म्हणतो. तर त्या फंक्शनमध्ये तो व्हेरिएबल्स मी कॉल करेल, त्याला एक डेटा प्रोव्हाइड करून देईन आणि सपोज मला ऍडिशन परफॉर्म करायची आहे, सपोज मला मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन परफॉर्म करायचं आहे, तर त्या व्हेरिएबलचे यूज करून मी ते ऑपरेशन एका पर्टिक्युलर फंक्शनमध्ये, जेणेकरून इफ सपोज मला दुसरं फंक्शन क्रिएट करायला लागलं सेम क्लासेसमध्ये, तर ते ओव्हरराईट नको व्हायला. सेम नेम असेल तर कंपायलर कन्फ्यूज नको व्हायला की कुठलं फंक्शन मी कॉल करायला हवा की कुठला डेटा त्या फंक्शनला मी दिला जायला हवा, जेणेकरून ते एक्झिक्यूट होईल. सो मेथड्स अँड डेटा हे मेन दोन पिलर आहेत क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स. जेव्हा आपण हा कन्सेप्ट अभ्यासतो, जेव्हा आपण त्यामध्ये डिस्कस करतो, तर डेटा आणि मेथड्स आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आफ्टर दॅट ऑब्जेक्ट्स. आता ऑब्जेक्ट्स म्हणजे काय बेसिकली, इन्स्टन्स ऑफ अ क्लास. आता
मेनली काय, तर जेव्हा कुठलाही आपण व्हेरिएबल्स डिफाईन करतो, जेव्हा कुठलाही मेथड्स डिफाईन करतो, तर मेथड कॉल करायसाठी किंवा व्हेरिएबल्स कॉल करायसाठी आपल्याला बेसिकली ऑब्जेक्टची रिक्वायरमेंट असते. तर ऑब्जेक्ट्समुळे आपण डेटा हा व्हेरिएबलला असाइन करू शकतो. एखादं मेथड कॉल करू शकतो. मेथडला डेटा विथ द हेल्प ऑफ पॅरामीटर आपण प्रोव्हाइड करू शकतो. ह्या साऱ्या गोष्टी आपण विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट बेसिकली पॉसिबल आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ओप्स डिफाईन क्लासेस टू रिप्रेझेंट थिंग्स. आता बेसिकली काय, तर क्लासेस म्हणजे ओव्हरऑल थिंग, एखादी कुठलीही गोष्ट, जसं कारचं एक्झाम्पल घेतलं मी. आता कार काय झालं, तुमचा क्लास झाला आणि कारमध्ये जितके काही ऑपरेशन परफॉर्म होत असेल, जितके काही मटेरियल्स तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला चेसिस दिसतं किंवा इंजिन दिसतं, तर हे काय झाले तुमचे डेटा, त्यासाठी लागणारा डेटा क्लासेससाठी. आणि ऑपरेशन काय, तर इंजिन काम करतं, इंजिन काम केल्यानंतर कार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होते. तर हे झालं ऑपरेशन तुमचं. आता हे ऑपरेशन परफॉर्म करायसाठी तुम्हाला बेसिकली ऑब्जेक्टची गरज पडते. तर ऑब्जेक्टची गरज पडत असताना जी तुमची चेसिस आहे, जे तुमचे पार्ट्स असतील कारचे, हे आपण प्रायव्हेट डेटा किंवा प्रोटेक्टेड डेटा म्हणून आपण डेटा आणि मेथड्स म्हणून आपण बेसिकली बघत असतो. सुरुवातीच्या क्लासमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बघितलंच आहे, तरी सुद्धा एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊयात. Actually, C++ have different characteristics basically followed. First, compiled. A separate program the compiler used turns C++ source code into form directly executable with the help of CPU. म्हणायचा अर्थ काय, तर C++ चा कोड हा डायरेक्टली एक्झिक्युटिव्ह फाईल मध्ये कन्वर्ट होतो विथ द हेल्प ऑफ कंपायलर. आता ती सगळी प्रोसेस आपण फर्स्ट क्लासमध्ये बघितली, कशी सोर्स कोड क्रिएट केलं जातं, कसा एखादा सी प्लस प्लस मध्ये आपण कोड लिहितो, त्याला सेव्ह करतो डॉट सी प्लस प्लस एक्सटेन्शननी, त्याच्यानंतर कंपाईल करत असताना हा सी प्लस प्लस एक्सटेन्शन असलेली फाईल ऑब्जेक्ट फाईल मध्ये कशी कन्वर्ट होते आणि त्याच्यानंतर EXE फाईल मध्ये कशी कन्वर्ट होते, ही फर्स्ट क्लास मध्ये आपण बघितलं. सेकंड कॅरेक्टर्स आहे स्ट्रॉंगली टाईप अँड अनसेफ. आता स्ट्रॉंगली टाईप अँड अनसेफचं मीनिंग काय, बेसिकली मीनिंग असं आहे, जेव्हा कुठलाही व्हेरिएबल तुम्ही डिफाईन करता, मी इफ सपोज मला इंटिजर व्हेरिएबल डिफाईन करायचं आहे आणि त्याच्यानंतर मला मधात प्रोग्रामच्या मधात मी खूप मोठा प्रोग्राम लिहिला आणि तो सेम व्हेरिएबल मला दुसऱ्या फॉर्म मध्ये पाहिजे, इंटिजर फॉर्म मध्ये ऑलरेडी होता तो मला फ्लोट फॉर्म मध्ये पाहिजे, तर त्याची जो कास्टिंग आहे, कन्व्हर्जन ऑफ वन डेटा टाइप इंटू अनदर डेटा टाइप इज नथिंग बट युअर टाइप कास्टिंग ऑफ व्हेरिएबल. हे सुद्धा पॉसिबल आहे विथ द हेल्प ऑफ सी प्लस प्लस. आफ्टर दॅट सी कम्फर्टेबल. आता सी कम्फर्टेबल म्हणजे काय, कुठलीही तुम्ही सी ची फाईल विथ द हेल्प ऑफ सी प्लस प्लस कंपायलर तुम्ही एक्झिक्यूट करू शकता, रीड करू शकता, त्याला कंपाईल करू शकता. झाले तुमचे सी प्लस प्लस सी कम्पॅटेबिलिटी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे तुम्हाला जेवढ्या काही फीचर्स ओप्सने प्रोव्हाइड केलेले आहे, जसं तुमचं इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम्स, त्याच्यानंतर क्लासेस अँड ऑब्जेक्ट्स, ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला सी प्लस प्लस मध्ये बघायला मिळतात. नो ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. द प्रोग्रामर इज इन कंट्रोल ऑफ मेमरी युजेस. जितके तुम्ही मेमरी युजेस रिलेटेड ऑपरेशन परफॉर्म कराल, आता ऑपरेशन कुठले परफॉर्म कराल, जसं तुमचं व्हेरिएबल डेफिनेशन असो, व्हेरिएबल डिक्लेरेशन असो, त्यामध्ये डेटा ऍड करणं, त्यामधला डेटा डिलीट करणं. इफ सपोज मला एखादा मेथडसाठी लागणारा इंटिजर डेटा आहे किंवा डबल टाईपचा डेटा आहे, तर जितका काही मोठा डेटा तुम्ही त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कराल, तितकी तुमची मेमरी मोर यूज होईल प्रोग्रामसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅन्युअली यामध्ये कंट्रोल करू शकता. नेक्स्ट, आता सी कधी यूज करायचं आणि सी प्लस प्लस कधी यूज करायचं, तर तुम्हाला बेसिकली सगळ्यांना माहिती आहे, सी स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, टॉप डाऊन अप्रोच आहे त्याचा बेसिकली. आता सी प्लस प्लस यूज करत असताना आपल्याला यूज केसेस बघायला लागतील. कधी मला सी लँग्वेज यूज करायची आहे सॉफ्टवेअर डेव्हलप करताना, किंवा केव्हा मला सी प्लस प्लस लँग्वेज यूज करायची आहे. तर काही यूज केसेस मी इथं डिस्प्ले केलेलं आहे. जसं की पहिलं यूज केस आपल्याला बघता येईल की प्रोग्राम परफॉर्मन्स मॅटर. आता जेव्हा सी मध्ये आपण कोड लिहितो, तर परफॉर्मन्स इन कंपॅरिझन विथ सी प्लस प्लस, सीचा परफॉर्मन्स तुम्हाला लेस बघायला मिळतं. आता त्याचं कारण पण आहे, यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या लायब्ररीज मिळतात, डिफाईन बाय डिफॉल्ट जेव्हा डिफाईन केलेले फंक्शन्स तुम्ही यामध्ये यूज करू शकता.
या खूप साऱ्या गोष्टी आपण परफॉर्मन्स कॅरीड आउट करताना बघत असतो. सी प्लस प्लस मध्ये आपण कॉम्प्लेक्स अल्गोरिदमचा यूज करू शकतो, कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चरचा यूज करू शकतो, जे की सी मध्ये पॉसिबल नाही बेसिकली. नेक्स्ट यूज केस बघू शकतो आपण, प्रोग्राम प्रोडक्टिव्हिटी इज लेस इम्पॉर्टंट. आता जेव्हा प्रोग्राम प्रोडक्टिव्हिटीचा विचार करतो आपण, जसं इतर साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा आहेत, जसं पायथन आहे तुमची, ज्यामध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी खूप फास्ट आहे. प्रोडक्टिव्हिटी सोबत सोबत त्याचा परफॉर्मन्स फास्ट आहे. पायथन मध्ये कुठलाही लिहिलेला कोड हे कंपाईल न होता डायरेक्टली एक्झिक्युटेबल फाईल मध्ये तो पायथनच्या लायब्ररीज, पायथनच्या कंपायलर सोबत एक्झिक्युटेबल कोड असतो तो. त्यामध्ये पायथन आहे तुमचं, आर आहे, मॅटलॅब आहे. हे स्क्रिप्टिंग लँग्वेजचा यूज करून ज्यामध्ये सॉफ्टवेअरची प्रोडक्टिव्हिटी आपल्याला फास्ट पाहिजे, जास्त पाहिजे, तर त्यामध्ये आपण ह्या साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करू शकतो. बट ऑन द अदर हँड, विथ द हेल्प ऑफ C++, the programming language itself can help organize your code. आता C++ मध्ये कोड लिहत असताना जेव्हा आपण कोड ब्लॉक या आयडीचा यूज करतो, तर या आयडी मध्ये काय, तर ती स्वतःची एक टेम्पलेट्स यूज करतं प्रोग्राम लिहत असताना, आणि त्या टेम्पलेटचा यूज करून आपल्याला इझिली कुठलाही व्हेरिएबल डेफिनेशन असो, क्लास क्रिएशन असो, ऑब्जेक्ट क्रिएशन असो, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी एका टेम्पलेटमध्ये मिळून जातात, जेणेकरून आपल्याला कोड लिहायला सोपं जातं. आणि ऑर्गनाइज वेनी हा आपला कोड, जितका काही लेंदी कोड आपल्याला लिहायचा असतो तो आपण इझिली लिहू शकतो. ऍक्सेस टू लायब्ररीज. आता लायब्ररीज म्हणजे काय, तर बेसिकली हे हे पण सुद्धा बाय डिफॉल्ट क्लासेसच असतात, आणि हे पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म करायसाठी, आता मला स्ट्रिंगच्या रिलेटेड कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, तर स्ट्रिंग नावाचा जो क्लास आहे तो क्लास आपण यूज करून त्यावर कुठलाही ऑपरेशन परफॉर्म करायचं असलं, त्याची लेंथ काउंट करायची असली, किंवा त्याला कन्व्हर्ट करायचं असलं लोअर केसमध्ये किंवा अप्पर केसमध्ये, तर ह्या सगळ्या ऑपरेशन आपण स्ट्रिंग क्लासमध्ये बेसिकली बघतो. त्याचा स्ट्रिंग क्लासचा यूज करून ते ऑपरेशन आपण कुठल्याही स्ट्रिंगवर, युजर डिफाईन स्ट्रिंगवर आपण ते ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. अशा खूप साऱ्या लायब्ररीज आपल्याला C++ मध्ये बघायला मिळतात. नेक्स्ट, युअर ग्रुप इज युजेस ऑलरेडी. आता ग्रुपमध्ये काय, तर कुठलाही क्लासेस, एक क्लास किंवा दुसरा क्लास हा इन इन इंटरकनेक्ट असतो एका दोघांसोबत, किंवा एक क्लास दुसऱ्या क्लास सोबत जेव्हा डेटा शेअर करत असतो, तो मग तुमचा व्हेरिएबल असो, तुमचा मेथड असो, हे सारे कन्सेप्ट यामध्ये ऑलरेडी पॉसिबल आहे. आणि या यूज केसमध्ये आपण सी लँग्वेज न यूज करता C++ करायचे. आता कुठलाही C++ कोड लिहत असताना आपल्याला एक सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट लागतं. त्याला आपण IDE म्हणतो, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. आता C++ कोड लिहत असताना आपण कोड ब्लॉक नावाची IDE यूज करायची आहे आपल्याला. बेसिकली ओव्हरऑल C++ कोडिंग त्यामध्ये आपल्याला बघायचे कशी होते, नेमकं आपण कसा कोड लिहितो, कुठून सुरुवात होतं, कशी इन्स्टॉल करतो, कुठनं डाउनलोड करतो IDE, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेक्स्ट बघायचंय. तर बेसिकली कोड ब्लॉक काय आहे, एक क्रॉस प्लॅटफॉर्म IDE आहे, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये आपण C++चा कोड लिहून त्याला कंपाईल करून त्याला एक्झिक्युटेबल फाईलमध्ये कन्व्हर्ट करतो. आता क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय नेमकं, क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे एक कोड आपण विंडोजवरही लिहतो. C++ कोड विंडोजवरही सपोर्ट करतं, लिनक्सवरही सपोर्ट करतं, आणि मॅकवरही सपोर्ट करतं. हा झाला तुमचा क्रॉस प्लॅटफॉर्म characteristic of C++ or code block IDE. Next, oriented towards C, C++ and Fortran. ही IDE तुम्हाला C लँग्वेजचा कोड एक्झिक्यूट करायला अलाउ करतं, C++ चा कोड एक्झिक्यूट करायला अलाउ करतं, किंवा इतर कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जसं की Fortran आहे तुमचं, तर तो कोड सुद्धा आपण या IDE चा यूज करून एक्झिक्यूट करू शकतो. इट हॅज ओन ऑटोमेटेड कोड बिल्डिंग सिस्टम. आता जेव्हा टेम्पलेट्स यूज करतो आपण आयडीच्या, कुठल्याही आयडीच्या, तर एखाद्या टेम्पलेट्समध्ये मला समजा एक ऑपरेशन परफॉर्म करायसाठी दिलेला असलेला कोड, इफ सपोज तो सेम कोड मला माझ्या प्रोग्राममध्ये ऍड करायचा आहे, किंवा त्याचा यूज करायचा आहे एखादं कुठलं ऑपरेशन परफॉर्म करत असताना, तर त्या सगळ्या बेसिक बाय डिफॉल्ट कोड आपल्याला आयडीई मध्ये, या आयडीई मध्ये बघायला मिळतं. नेक्स्ट, काही कोड ब्लॉकचे ऍडव्हान्टेज इथं बघायला मिळतात आपल्याला, जसं की हँडल बिल्ड प्रोसेसेस फॉर यू, सिंटॅक्स हायलाइटर, लाईव्ह एरर डिटेक्शन, कोड कंप्लेशन, क्रिएशन ऑफ फाईल व्हाया टेम्पलेट्स, बिल्ट इन डिबगिंग, कोड रिफ्लेक्टर, हायर प्रोडक्टिव्हिटी. तर ह्या सगळ्या जे काही ऍडव्हान्टेज आहेत
कोड ब्लॉकच्या, तर त्या सगळ्या आपल्याला इथं बघायला मिळतात. अवेलेबल ऑन SSC कोड ब्लॉक आयडी आहे, त्याच्यासारखीच एक इक्लिप्स नावाची आयडी आहे, स्पायडर नावाची आयडी आहे. इक्लिप्स हे बेसिकली जावाचे कोड रन करायसाठी आपण बेसिकली यूज करतो, आणि तसंच स्पायडर नावाची आयडी ही सेपरेटली पायथनचे कोड जेव्हा आपण पायथनच्या लायब्ररी यूज करून क्रिएट करतो पायथनचे कोड, तेव्हा आपल्याला त्या एक्झिक्यूट करायसाठी त्या लायब्ररीजचा यूज करून जे काही आपण कोडिंग यूज करतो, तो एक्झिक्यूट करायसाठी स्पायडर नावाची आयडी आपल्याला बघायला मिळतं. एक्सकोड पण आहे, व्हिज्युअल स्टुडिओ पण आहे, नेटबीन पण आहे. ह्या खूप साऱ्या आयडीज बेसिकली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो फर्स्ट टाइम जेव्हा आपण कुठलीही आयडी इन्स्टॉल करतो, तर बेसिकली काय तर आपण त्याच्या वेबसाईटवर जाऊन ती जी एक्झिक्युटेबल फाईल आहे आयडीची, ते इन्स्टॉल करत असताना लागणाऱ्या स्टेप्स बघणार आहोत आपण. सो हे जे इन्स्टॉलेशन स्टेप्स आहेत, तर ते आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये बघायचं. या क्लाससाठी इतकंच. थँक यू एव्हरीवन.